पंगाच्या दुसऱ्या चरणात कोडे कन्या पुत्र होती जैसा कन्या पुत्र होती जैसा कन्या पुत्र होती जैसा पुढे कन्या पुत्र होती जैसा एक दृष्टांत सांगतो भजन करा एक माकड आणि एक माकडी होती. एक माकड आणि एक माकडी होती आणि दोघं जण असताना तो जंगलात ते दोघं जंगलात राहायचे. कायच्या जंगलात दोघं जण राहायचे. एके दिवशी आभाळातून चेतावणी निघाली, इरीत निघाली की जो या इरीत उडी टाकेल, जो या इरीत उडी टाकेल ते मनुष्य रूप धारण करेल. ते माकड आणि माकडींना ऐकलं आणि माकड आणि माकडींना ऐकल्याच्या नंतर माकडींचं मन झालं उडी टाकायला. आपण ही परमात्मा करू, आपण ही वारी करू. आता तिचा नवरा माकड दोघे जण गेले आणि म्हणाले तू टाका उडी. बाय ते म्हणते माकडी म्हणते टाका तुम्ही उडी. ए माकडले म्हणते ते म्हणते तू का मला मारायचा प्लॅन करू राहिली का? आपण टाकू तर दोघं टाकू संगत. दोघांना एकामेकाचे हात धरले आणि इरीत उडी टाकली. तिकून जशी उडी टाकली की तिकून राजा राणीचं रूप झालं. राजा राणीचं रूप धारण झालं आणि गेले आणि ते म्हणाली आता आपण परमात्मा करू, दिंडी करू, वारी करू पंढरपूरची. पण आता माकडाला काही चांगलं वाटलं नाही. माकड म्हणाला काय या जीवनात मनुष्य लोकात केळं खायला भेटत नाही, इकडे या झाडाच्या त्या झाडा उड्या मारायला भेटत नाही. आपण तर माकडासारखेच आहे, एवढाच फरक आहे, शेपूट नाही. ते म्हणले त्या माकडाला विचार बघा, माकड डबल उडी टाकते. तुला काय करायचं तू टाक, येशील ये, हे तर नको येऊ मा सांग. टाकली माकडानं उडी धड, चिकून डबल माकड झाला. आता ते माकडीन उभी, आता राणीचं रूप झालं ना तिचं. राणी आता मस्त रोडावर उभी राहिली, तिकून राजाची सवारी आली. तुकडूक आलं आणि त्याच्यावर घोड्यावर बसली. ते म्हणे तुझं लग्न झालं का? म्हणे नाही माझं लग्न झालं नाही. तेव्हा माकड म्हणते किती खोटी बोलतोस, किती खोटी निघाली, तुझं लग्न होणी म्हणतात लग्न झालं नाही. आता माकड असा बोलून का? माकड म्हणे असं करा ना, तिथे थांब, सोड माझ्या बायकोला सोड. त्या वानरानं त्या माकडानं त्या घोड्याच्या शपटीले धरलं आणि चाललं आणि त्या घोड्यानं जो मागून लाथ हाणली, वानर तिकडेच पडलं. आता माकडे म्हणते पाकरा आजाद केलं तुला, म्हणजे आजाद केलं तुला, आजाद केलं तुला. आता केले, आता बसली ना गोठे बसली आता खिडकीवर राजा राणी.
मस्त केळं खात बसली. वाण्यार म्हणाला काय मी झालो तेच नवरा हे मनुष्य लोकात असतो तर बरं झालं. आता सब मनुष्य लोकही गेला, बायकोही गेली, सर्वच गेलं, राहिलो मी इथंच. मग हे जरी नाही कळालं म्हणून हे जरी नाही काल परी दुसरा येईल, हे जरी नाही काल परी दुसरा येईल. हे जरी नाही काल परी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सदाचा शेवटी बा काड बांधून नेईन, सराची शेवटी बा काड बांधून येईल. सराचा शेवटी बा एका जनार्दनी बा आमचे काय जाईन, एका जनार्दनी आमचं काय जाईन. पिंगडा 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 माधवारी बोल बोली तो देखा माधवारी बोल बोली सोहम वाग्या प्रेम नगरी सावध होती भजनी लागा देव करा भारी.
पहिल्या जमान्यातल्या बाया जनाबाई मुक्ताबाई सकाळी 4 थाटे वाजता उठायच्या आणि जात घ्यायच्या आणि दडायच्या. सुंदर माझे जाते ग, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग ओव्या गावो कौतुके तू ये बाळ विठ्ठला ओव्या गावो कौतुके तू ये बाळ विठ्ठला ओव्या गावो कौतुके ओव्या गावो कौतुके तू ये बाळ विठ्ठला तू ये बाळ विठ्ठला तू ये बाळ विठ्ठला ओव्या गावो कौतुके तू ये बाळ विठ्ठला ओव्या गावो कौतुके तू ये बाळ विठ्ठला ओव्या गावो कौतुके तू ये बाळ विठ्ठला सासू आणि सासरा विसरा सासू आणि सासरा तो तिसरा ओव्या गावो कौतुके तू ये बाळ विठ्ठला ओव्या गावो ये बाळ विठ्ठला ओ तू ये बाळ विठ्ठला ओव्या गावो कौतुके तू ये बाळ विठ्ठला ओव्या गावो कौतुके ये बाळ विठ्ठला 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 आता बघ, नवरा बायको म्हटलं ना भांडणं असणारच, पण प्रत्येकाची बायको अलग अलग पद्धतीने भांडणं करते. आता बघ, दुकानदाराची बायको दुकानदाराचे भांडणं कसे लागते ते पहा. दुकानदाराची बायको म्हणते नका पुढे सोडू. आता नाव्याची बायको नाव्याला म्हणते तुम्ही माझा केसाने गळा कापला, तुम्ही माझा केसाने गळा कापला. पेंटरची बायको पेंटरला म्हणते थांबा तुमचा थोबाडच रंगीचे. पेंटरची सुताराची बायको सुतारला म्हणते थांबा तुम्हाला ठोकूनच मोकळे करते. आता पहा, आता पकवाजाची बायको पकवाजाला म्हणते नका कुणाला थापा मारू. गायनाची बायको गायनाला म्हणते नका कोणाकडे ओरडू. आता कीर्तन करायचे कीर्तन करायला बायको म्हणते माझं लग्न झालं नाही काय सांगा विठ्ठला. विठ्ठला 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 म्हातारी बाई अशीच असते, सेम टू सेम. एक म्हातारी आजीमाई असते आणि तिची नात लाईनी. काय हँग झाले म्हातारे बी आता टीव्या पावतो. पाया ना आपलं काही नाही पा टीव्ही, पण नाव तर चांगलं तरी ठेवा. नाव चांगलं नाही, नाव काय ठेवलं पप्पी. नाव असं ठेवलं की पप्पी झोपत. नाव ठेवलं पप्पी. पप्पी नाव ठेवलं. गेले समाधी सोडायला आळंदीला. आळंदीला गेले आणि आळंदीला गेल्याच्या नंतर म्हातारी आई गेली. इथून म्हातारी आजी बसून मस्त गेली. पण तिकून येताना सकाळी बसली
संध्याकाळचे 6 वाजले तरी म्हातारीला जगायला बसायला जागत नाही. गर्दी शेवडी होती, काय जगाय बसा. तवाची म्हातारीला बसली, आता निघालंय. कोणी जेवण बसलं, या म्हातारी बाई या बसा. आता पहिलं नव्हतं ना ते. मग आता म्हातारी बाई म्हणते, आजीमाई म्हणते कंडक्टर साहेब काठी ठिकत आली. कंडक्टर साहेब पाशी कंडक्टर साहेब म्हणते, कंडक्टर साहेब माझं ऐका, दिवस मावळला, रात्र झाली, पण मला काय बसायला जागा भेटली नाही. तुम्ही मला नका घेऊ, पण माझी पप्पी तरी घ्या, माझी पप्पी तरी घ्या. कंडक्टर हो मातच गेला. चक अटॅकच आला कंडक्टरले. कंडक्टर जागेवरून पडला. कंडक्टरले भरती केला. आजीमाई कुठं तिथे गेली सफरचंद घेऊन घ्या म्हणते. त्यानंतर ते म्हणते तुम्ही मले तरी घ्यायचं नव्हतं, पण नाही पप्पी तर घ्यायची होती. माताच गेला. शुद्धीवर आला. मग म्हणाला, आजी माय तुमचं म्हणणं तरी काय, माझ्या नातीचं नाव आहे पप्पी, तिला एसटी मध्ये बसून घ्या असं माझं म्हणणं होतं. कंडक्टर म्हणला, पहिले सांगायचं ना, 2 लागला नाव चांगलं असू द्या. नाव ज्ञानेश्वर आणि ताकद ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती बेर, नाव चांगलं असू द्या. नाव जनाबाई, नाव मुक्ताबाई, नाव कानोपात्रा, नाव ज्ञानेश्वर, नाव तुकाराम, असे नाव असू द्या. आताचे नाव निघाले रिंकी टिंकी मिंकी चिंकी. नाव असे निघाले, काय करतायचं. नाव चांगलं असू द्या. विठाला विठाला सासूबाईले जवळ आवडत असते. सासूबाईले जवळ आवडत असते. जवळीले बोलावलं सासूबाईनं. सासूबाईने केली मस्त धिड्डा गुळणी, मस्त धिड्डा गुळणी केली. जवळीले का बाई खाल्लीच नसेल कधी, नावही माहित नसेल. ते अहो सासूबाई याचं नाव धिड्डा गुळणी. लय मस्त किती लय छान आहे, तुमच्या हातातले गोडवा आहे. इथं असणारच मग गोडवा आहे. म्हणे तुमच्या पोरीला बी मी घरी गेल्यावर हेच बनवायला लावतो, हेच बनवायला लावतो. म्हटलं पोरीला माहित होतं ढिड्ड गुडुनी माहित होतं काय. त्या फक्त तो जवळ कसा होता, विसळ भोळा जवळ. पण त्याचं नाम चिंतन चालू होतं, ढिड्ड गुडुनी. सासूबाई वाटे लावायला गेल्यानंतर एसटी पाशी ते बसून दिलं. कंडक्टरला तिकीट ढिड्डागुडून त्याचं ते चालू ढिड्डागुडून ते म्हणते तिकीट ढिड्डागुडून. कंडक्टर म्हणाला याच्या चक्कर मध्ये आपले पुढचे जाय राहू दे इथंच बसून. पण ते जवळ हुशार होता. जवळले माहित होतं आपल्या बस स्टँड पाशी असे झाड आहे, असे गावात हे आहे, असे हे आहे, ते आहे, असा रोड आहे, कायचा आहे, शिमिटाचा आहे का त्याचा आहे. उतरलं तर आलं त्याचं गाव. पण एसटीतून उतरताना खाली त्या पायऱ्या नव्हता का उतराचा, तिथं शेणाचा होता पवटा. जसा पाय खाली टाकला तसा घसरला, तसा पसरला आणि तसाच विसरला. घसरला आणि विसरला. काय होतं ढिड्डागुडून गेली की ढिड्डाली.
घरी गेला म्हणे तुझ्या आईनं जे केलं तेच मला पाहिजे. बायको ते काय केलं माझ्या आईनं तू मला? नाही मला काही विचार नको, तुझ्या आईनं ते केलं तेच मला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता फोन लावून काही विचारता येत नाही का? फोनच नाही ते काय विचार, फोनच नव्हते त्या काळात. मग आता नवऱ्याला राग घेतलं बेलनं रपार रपार हाणलं बायकोची बायकोची पाठ लालच केली. आता शेजारनी तर माहितच आहे, येते धावत बाई काय झालं. आली धावत आणि म्हणते माय काईले झिड्डावानी केली वयची पाठ तवा जवळले आठवण येते झिड्डा गुडणी ते म्हणते मले झिड्डा गुडणी पाहिजे. मग पहिले सांगायचं ना, बिनकामी मारलं बायकोने घेतलं बेलनं रपा रप टाळले ठोके दोघांचे. एवढे विचित्र महाराज. विठ्ठल 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 आता सुना इथं सुना आल्या का? सुना थोडा कान खोल के सुना, जरा सासाला आई माना. तर सासा आल्या का? सासावर बोलतो. सासा आल्या का? सासूबाई जरा सुनीचं खडखड बंद करा. तू म्हणते महाराज तुम्ही जावा. काय जावा? इथं कीर्तन करायला आलो. काय जावा? आता जावाई तुम्ही एक कोणी राहा. मग ते महाराज तुम्ही जावा. आता तुम्हाला पाहुणे आल्या लय काम करायला लागत असेल. तुम्ही एक वाक्य ध्यान द्या. सुना कान खोल के सुना. एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या गावात तुमच्या घरात पाहुणे मंडळी आले, तुम्ही एकच काम करायचं. आमची आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. उठलीच म्हातारी, घेतलीच भांडे, हिंगायलीच घासाला, अख्खी साबण खलास करीन पण भांडे आय 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 आय. आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आणि सुनबी तुमच्यावर लय प्रेम करेन. तुम्ही एक वाक्य ध्यान ठेवा. आता सांगितलेलं. आता पा ते म्हणत एवढी माय सून एवढी चांगली मला आई मानते, माझ्या सासऱ्याला बाप मानते, तू कायला चपात्या करते हो की बाजूला? मी आहे ना म्हटले. म्हातारी गेली, म्हातारी चुली पुढं आणि सुनबाई टीव्ही पुढं. इकडे म्हातारी म्हणते रागीनं झालंय, इकडे टीव्ही म्हणते. इकडे म्हातारीचं धिड्ड झालं, नाकात घुसू धुपट. तिकडे म्हणते रागीनं झालं या. कायच रागीनं झालं या, इथं तर सबन मरायला आलं या. म्हातारी लय काम करते. एका वाक्य ध्यानात ठेवा. तेच पण तुम्ही काय म्हणता? आत्याबाई चार शब्द म्हटलं मग सांगतो मी. आई म्हणा ना, आई दोनच शब्द. आई तुम्ही म्हणता आत्याबाई, कशाला जिभेला ताण देता? आई म्हणा ना. काय तुम्ही? आणि टाळी वाजवा. तुम्हाला एक सांगतो, आज जर कीर्तनात टाळी वाजू, सगळ्या सांगतो, आज जर कीर्तनात टाळी वाजवली नाही तर पुढच्या जन्मी बाजारात टाळी वाजवल्याशिवाय राहणार. पुढच्या जन्मी बाजारात टाळी वाजवा लागेल. आता टाळी वाजून घ्या. विठ्ठल आपला भारत देशासारखा कुठे देश नाही. लय हुशार आहे. सगळ्यात टॉप आपला देश भारत. नावच भारत येते. भारत नाव येते भारत. आता पहा,
इंग्लंडला निघाली चोर शोधायची मशीन. कशाची? चोर शोधा याची मशीन इंग्लंडला निघाली. आणि इंग्लंडला निघाल्यानंतर इंग्लंडला 2 तासात 2,500 चोर सापडले. किती? 2,500. तेच मशीन अमेरिकेला गेली. अमेरिकेला 3 तासात 5,500 चोर सापडले. तीच मशीन चीनला गेली. 2 तासात 4,000 चोर सापडले. लक्ष देऊन ऐका. चोर शोधायची मशीन तिकडे निघाली आणि पुन्हा तेच मशीन फिरून भारतात आली. अर्ध्या तासात मशीनच काय. एवढे विचित्र. अर्ध्या तासात जास्त वेळ नाही ना. अर्ध्या तासात गेली. एवढा हुशार भारत. मी पंढरपूरच्या वारीत गेलो आणि गेल्याच्या नंतर उभं राहिलो. सांगतो तुम्हाला. उभा राहिलो नंतर फॉरेनचा माणूस आला. फॉरेनचा माणूस माया धोत राहिले धरते. मागचा कष्ट धरते म्हणते महाराज याला काय म्हणतात? कष्ट म्हणतात पण इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कष्टच म्हणतात ना रे. नाही म्हणते इंग्लिश मध्ये सांगा म्हणते. हाय का कुठं कष्टाला नाव इंग्लिश मध्ये सांगा? 10वी 11वी 12वी सेकंड फर्स्ट MBBS सांगा. हाय का कुठं कष्टाला नाव इंग्लिश मध्ये? भेटलं सांगा. थांब. कष्टाला नाव नाही बेटा. कष्टच म्हणतात. त्याचं जिरलीच नाही. ते समोर आला. धोतर धरलं आणि धोतर धरून म्हणते याला काय म्हणतात? मी म्हटलं धोतर म्हणतात. नो इंग्लिश मध्ये काय म्हणते? मी म्हटलं राजा धोतर म्हणते. त्याचा काहीच नाही. त्याला इंग्लिश मध्ये उत्तर पाहिजे होतं. मी म्हटलं बर तू या किडा काढू. त्याच्या गाया होता टाय. काय समजते टाय? त्याच्या गायात होता टाय आणि टाय होता. तो म्हणा मी म्हणाल त्याला हे याला काय म्हणतात? याला टायला. ते म्हणते टाय म्हणते. नो इंग्लिश मध्ये काय म्हणतात? त्याच्याकडे द फ्रंट आहे. समोरचा टाय म्हणून द फ्रंट आहे. पण त्याच्या अंगातला किडा आपल्याला काढायचा आहे म्हणून त्यानं प्रश्न उत्तर बरोबर दिलं. द फ्रंट आहे तर समोरचा टाय पण आपल्याला त्याच्या अंगातला किडा काढायचा आहे म्हणून म्हटलं तुमचा जर द बॅक टाय तुमचा जर समोरचा टाय तर आमचा मागचा टाय. तुमचा समोरचा टाय तर आमचा मागचा टाय. भारत हुशार आहे. भारत कोणाच्या कमी नाही. आपलं पुण्य समजा या भारतात आपण जन्माला आलो आणि जन्माला आल्याच्या नंतर या कीर्तनात आज बसण्याचं हे जे आहे ना हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. पवित्र ते गोड पवित्र ते गोड पावन तुझीश. पवित्र ते गोड पावन तुझीश. Go!
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मग गीता भागवत कोण करते श्रवण? तुम्हीच करता ना. रोज भागवत श्रवण करता ना. अखंड हरनाम सत्य चालू राहते 7 दिवसाचं. तुम्ही भागवत श्रवण करता, पुण्य माना. आपण हे श्रवण भागवत श्रवण करतो. एक मास्तर होता आणि एक मास्तर म्हणाला, एका मुलाला प्रश्न विचारता, बाळा उठ उठ रे पोरा, सांग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला? कोणत्या किल्ल्यात झाला? शिवनेरी. शिवनेरी. त्यानं काय सांगितलं? त्याला काही येत नाही. गीता भागवत श्रवण नाही केलं, काय येणार? ते म्हणते किल्ल्यात झाला. अरे बाबा, सगळ्याला माहित आहे किल्ल्यात झाला, पण कोणत्या किल्ल्यात झाला? गुरुजीनं पहिलेच दाखवल्या चाब्या. ते म्हणते गुरुजींच्या किल्ल्यात झाला. गुरुजीच्या किल्ल्यात? अरे ज्यांच्या जन्म तू आज जिवंत आहे, त्यांचा जन्म माहित नाही तुला, काय फायदा? तुला जगून तरी काय फायदा? गीता भागवत श्रवण नाही केलं, मग काय? हे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. नामदेवरायांच्या कीर्तनात कोण नसलं? सांगा. नामदेवरायांच्या कीर्तनात कोण नसलं? कोणालाच माहित नाही. नामदेवरायांच्या कीर्तनात स्वयं पांडुरंग नसले. नामदेव कीर्तन करी पुढे जेवणाचे पांडुरंग. ओ नामदेव कीर्तन करी पुढे जेवणाचे नामदेव कीर्तन करी जेवणाचे मागचे झोपते की काय? नामदेव कीर्तन करी पुढे जेवणाचे पांडुरंग. तदी म्हणे ज्ञानदेवा बोला भक्त, बोला भक्त. नामदेव कीर्तन करी पुढे जेवणाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे जेवणाचे. नाचता 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 देवाच्या गळाला पितांबर, नाचता नाचता जनी म्हणे
जेवले का ग? नाही बेटी, आज बाबा जेवले नाही. ते चाय पिले नाही, ते नाश्ताही केले नाहीत, ते तिथेच बसून आहे. मुलगी जाते, बापाला म्हणते, बाबा 2 तरी घास खाऊन घ्या हो बाबा, 2 तरी घास खाऊन घ्या. बाबा नाही म्हणते. आई म्हणते, बेटी तू जेवून घे. तवा म्हणते, आई माझा जन्मदाता बाप आज उपाशी आहे, मी कसा जेवू? मी कशी जेवू? आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी कसं जेवू? आणि उपाशी असल्या कारणाने अख्ख्या घराला झोपू देते ते मुलगी फक्त. आणि रात्री 11 वाजता बापाच्या खोलीत जाते आणि अंगावरचं पांघरून काढून म्हणते, बाबा तुम्हाला बरं नाही का बाबा? डॉक्टर बोलावू का बाबा? हात पाय शेकून देऊ का बाबा? डोकं दाबून देऊ का बाबा? सगळ्या घराची काळजी घेते फक्त ते एक मुलगी. सगळ्या घराची काळजी घेते फक्त मुलगी. आणि जेव्हा ती मुलगी लग्नाला येते ना, तेव्हा बाप मंडपात लढत नसतो, बाप पाहुण्यासमोर लढत नसतो. तो एकांत्यात जातो, खंब्याच्या माग लढतो, ढसा ढसा लढतो. तो बाप आपल्या मुलीला जाताना मुलगी ढसा ढसा लढते, एक पाऊल पुढे टाकते, माग परतून पाहते, दुसरा पाऊल पुढे टाकते, माग परतून पाहते. म्हणून कन्या सासुरासी जाए, कन्या सासुरासी जाए, कन्या सासुरासी जाए, कन्या सासुरासी जाए, कन्या सासुरासी मागे परतो निभाए, मागे परतो निभाए, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, ओ तैसे झाले माझ्या जीवा. अख्ख्या घराची काळजी फक्त ते मुलगी घेते. म्हणून तर मुलगी श्रेष्ठ आहे महाराज, म्हणून तर मुलगी श्रेष्ठ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता बेवड्याचं इले झालं चित्र. मी एका एसटीत गेलो, कीर्तनाला जायचं होतं मला. मी एका एसटीत बसलो, माझी पहिली सीट होती. कोणची? पहिली सीट माझी. मी पहिल्या सीटीवर बसलो आणि माझ्याच मांग बसलो. माझ्या मांग बसला बेवडा. बेवडा मांग बसला आणि त्याचे पाय खाजवायला लागले. त्याचे पाय खाजवायला लागले, ते खाली वाकला आणि पाय खाजवायला लागला. त्यानं त्याचे पाय खाजवायचे तर माय पाय खाजवायला. मी म्हटलं, बापा माझे पाय. ते म्हणते, पेला की काय? मलाच म्हणते पेला की काय? एवढे विचित्र मारा पिणारे एवढे विचित्र. आणि माझ्या माऊलीला एवढा त्रास झाला ना, तुम्हाला सांगतो. जेव्हा ज्ञानेश्वर माऊली मधुकरी मागण्याकरता आनंदीत आले आणि एक घरी भिक्षा मागा लागले, तेव्हा
एका घरी गेले आणि घरी गेल्यानंतर म्हणाले, आई भिक्षाम देई. ज्ञानेश्वर महाराज म्हणे, रामकृष्ण हरी. आतून आवाज यायचा, कुत्र सोडू का दारी. माऊली म्हणायचे, श्री हरी विठ्ठल. आतून आवाज यायचा, थोबाडी दिली तर कशी वाटल. ज्ञानेश्वर माऊली म्हणायचे, विठ्ठलाचा हक अलग. म्हणजे पीठ नाही शिल्लक, पीठ नाही शिल्लक. एका माय माऊलीला दया आली, वाटीभर पीठ थोडस झोडीत टाकलं आणि ज्ञानेश्वर महाराज इंद्रायणीचं दर्शन घेऊन त्या छोट्या मुलीला, त्या मुक्ताईला भूक लागली म्हणून थोडंसं पीठ घेऊन मधुकरी मागण्याकरता आले. आणि एका माऊलीला दया आली, त्यांना तिनं पीठ दिलं. ज्ञानेश्वर माऊली इंद्रायणीचं दर्शन घेऊन इकडे चालले घराकडं. आणि घराकडे जात असताना, सिद्धबेटावर जात असताना इकडून रस्त्यात विठोबा केसर आले. म्हणाले, अरे ज्ञाना, कुठे चाललास. काही नाही हो काका, मधुकरी मागण्याकरता आलतो. मधुकरी मागण्याकरता आला. विसोबा केसर घोड्यावरून उतरला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कंबरक्यात लाथ हाणली आणि ज्ञानेश्वर महाराज खाली पडले. ज्ञानेश्वर महाराज खाली पडले आणि झोडीतलं पीठ खाली सांडलं. ज्ञानेश्वर महाराज काही नाही म्हणाले. ज्ञानेश्वर महाराज पीठ साडू लागले आणि पीठ साडू लागल्याच्या नंतर विसोबा खेचरला वाटलं, हा पीठ साडून घरी ने. म्हणून विसोबा खेचरनं त्या अन्नाच्या पिठावर बुट्टा सगळं पूर्ण मातीत मिसळून दिलं. बुट्टा सगळं मातीत मिसळून दिलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं, राग आला. ज्ञानेश्वर महाराज घरात गेले आणि ताटी लावून अंधार बसले. अंधार बसल्याच्या नंतर दार उघडायचं नाही, दार उघडायचं नाही. छोटीशी मुक्ताई म्हणू लागली, ज्ञानदादा काय रागावलं का. ज्ञानदादा रागावलं का. तेव्हा छोटीशी मुक्ताई उद्देश करू लागली की योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी योगी साहे अपराध जनात, साहे अपराध जनात, ईश्वरागे दाले मनी, ईश्वरागे दाले मनी. माये अपराध जनात, काय मग ज्ञानेश्वर महाराज दार उघडलं आणि ते ताटीचं दार उघडलं आणि ज्ञानेश्वर महाराज संत झाले. विठ्ठल 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 कमलदार विठ्ठल पंढरीनाथ भगवान एकाच्या स्वप्नात आलं. एक म्हणाला, मला बिडी वळल्यानं बरं वाटतं. तुला बरं वाटतं पण दुसऱ्याचं काय. तुला बिडी वळल्यानं बरं वाटतं पण दुसऱ्या
डोळ्यानं वळल्या ना बरं वाटतं. एकाच्या स्वप्नात आलं की मी सकाळी सकाळी लोकांना शिव्या दिल्या. लोक तुम्हाला चांगल्यात काढतील का मूर्खात काढतील? वा वा, किती छान, तुम्ही सकाळ सकाळी शिव्या दिल्या असं म्हणणार का? असं म्हणणार काय रे तुला फायदा, तू सकाळ सकाळी शिव्या दिल्या असंच म्हणणार ना. मग त्या एका माणसाच्या म्हणजे एकनाथ महाराजांच्या स्वप्नात आलं की माझ्या स्वप्नात स्वयं पांडुरंग परमात्मे आले आणि मी काकडा करू लागलो. उठा पांडुरंगा उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा सुखी विकास, भावे चरणी ठेवा सुखी व्यथा. रंगा वर्षांचा सकला जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, सुख विवेका जन्म माझा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, सुख विवेका जन्म माझा. सर्वांना उठवलं, आता पांडुरंगाला उठवायचं. उठा पांडुरंग प्रभात समयोपासना, प्रभात समयोपासना, वैष्णवांचा मेढा गरुडा पाहिला, वैष्णवांचा मेढा गरुडा पाहिला. वळवंतापासून माघारापर्यंत सर्वराची दाटी जोडोनी हात, सर्वराची दाटी जोडोनी हात. मुका झाला, बैरा झाला, आंधळा झाला, पांगळा झाला, आता आरतीला सुरुवात झाली. लाज लाजली माये आता, कोण वाडू माये, कोण वाडू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे, चतुर्भुज पाडू ओ माये, चतुर्भुज पाडू. मग आता गौडणीला सुरुवात झाली. येशू दे ग तुला येईल राग, येशू दे ग तुला येईल राग, येशू दे ग तुला येईल राग, येशू दे ग तुला येईल राग. मग तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, तुझ्या कानाला काहीतरी सांग, तुला येईल राग, येशू दे ग तुला येईल कुंडली खबरदार विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की आता विठाला 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 ज्ञानेश्वर महाराज इंद्रायणी आंघोळ करता गेले. आंघोळ करण्याकरता गेले. तिकून पिसोबा खेचर म्हणा मोरेश्वर काका
तिकून पाहतच राहिले. तिकून हे ज्ञानेश्वर महाराज इंद्रायणीवर आंघोळ करत असताना मोरेश्वर काकांनी पाहिलं आणि मोरेश्वर काका म्हणले, ए कोण आहे? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणले, मी संन्यासाचा ज्ञाना, मी संन्यासाचा ज्ञाना, मी संन्यासाचा ज्ञाना. अरे तुझ्या संन्यासाच्या ज्ञानानं का इंद्रायणी बाटवाची ठरवली का काय? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाही हो काका, या संन्यासाच्या ज्ञानाने इंद्रायणी बाटत नाही हो काका. हे तर लाखो पाप धुणारी इंद्रायणी आहे. माझ्या या एका संन्यासाच्या ज्ञानाने इंद्रायणी बाटत नाही हो काका. जास्ती बोलतोय म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या कंबरक्यात लाथ आणली. ज्ञानेश्वर महाराज खाली पडले. ज्ञानेश्वर महाराजांच्या तोंडातून रक्ताची गोळणी पडली आणि म्हण तिथं बापनाची पोळं खेळू राहिली. म्हणे, अरे बघताय काय, हाना त्या ज्ञानाला, कोणी चपला हाना, कोणी बुट्टा हाना. असं म्हणत म्हणत विसोबा खेचर मारायला लागले. ज्ञानेश्वर महाराज कसा जीव धावत धावत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मी कधीच आता येणार नाही काका, एवढ्या वेळचं जाऊ द्या मला घरी. मी कधीच येणार नाही इंद्रायणीवर, मी कधीच येणार नाही. मग धावत 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 आई आई अशी किंकाळी वरडत वरडत रोडा रस्त्याच्या कडीने पळत धावत कशी बी चालत चालत निघाले. तेवढ्यात आई आली. आईनं कुशीत घेतलं, बाळा तुला कोणी मारलं का, कुठं पडला का, काय झालं का असं विचारते. म्हणे, आई मला मोरेश्वर काकाने लय मारला, आई मला लय मारलं. मी आता कधीच इंद्रायणीवर जाणार नाही, मी कधीच इंद्रायणीवर जाणार नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांची समाधी इंद्रायणीच्या बाजूलाच आहे म्हणून समाधी घेतली. आनंदी समाधी घेतली, आनंदी समाधी घेतली, आनंदी समाधी घेतली, आनंदी समाधी घेतली, समाधी घेतली, आनंदी समाधी घेतली, आनंदी समाधी घेतली, आनंदी दृष्टांत सांगते एक मुलाचा. 2 वर्षाचा मुलगा असताना त्याची आई वारली. ऐका, 2 वर्षाचा मुलगा असताना त्याची आई वारली आणि आई वारलीच्या नंतर बाळ झोपीत होत. बाळ सकाळी डोळे चोळत चोळत आला, आई आई असे म्हणत म्हणत अंगणात. आईला म्हणाला, आई उठ ना ग आई, तू तर सर्वजण झोपले राय पण तू उठायची. आज सगळे जागी आहे, आज तू झोपली. आई उठ ना ग आई, आई उठ, आई उठ अशी किंकाळी मारत बाळ रडायला लागला. आई मला शाळेत जायचं, आई मला डबा करून दे, आई उठ असा म्हणत 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 बाळ रडायला लागला. मग काय, कार्यक्रम उरकला. आईला अग्नी दिली आणि 2 महिन्यानं बापानं दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्याच्या नंतर सावतराई आली. सावतराई सगळं काम करून घ्यायची, महाराज झाडून घ्यायची, भांडे धुवून घ्यायची. आई म्हणायची, तू जर भांडे धुतले नाही तर मी तुला जेवायला देणार नाही, तू जर कपडे धुतले नाही मी तुला जेवायला देणार नाही, तू जर फरची पुसून घेतली नाही तर मी तुला जेवायला देणार नाही. ती सावतराई म्हणायची. बाळ रोज ढसा ढसा लागायचा. किती काम करायला लावते आई, किती सावतराई काम करायला लावते.
एक वेळेस आई बाहेर जाते आणि बाहेर जात असताना पहिले म्हणते बाळ्या मी बाहेर चालले, मी 10 मिनिटात येईन, तू तोपर्यंत साडी प्रेस करेन. 2 वर्षाचा मुलगा महाराज साडी प्रेस करता येईल का? कशी बशी साडी घेतली आणि प्रेस करायला लागला. तेवढ्यात त्याचे मित्र आले. मित्र म्हणाले ए चाल रे चाल खेळायला, चाल बंड्या खेळायला चाल. बंड्या लहान होता, गेला खेळायला आणि खेळायला गेल्याच्या नंतर ते बटन करणं भुलला. हो महाराज त्या प्रेसचं बटन करणं भुलला बंद. तर आई 10 मिनिटात घरात आली आणि दरवाजापाशी आल्याच नंतर पण ते बटन चालू असल्याने पूर्ण साडीची राख झाली. साडी पूर्ण जणू खाक झाली आणि तवा आईला दुर्गंध आला. आई धावतच आली. आई धावत आल्यानंतर पाहिते तर काय साडी जळून पूर्ण खाक झाली, पूर्ण खाक झाली. बाळ्या असा आवाज देते. बाळ्या धावतच अंदर येते. काय झालं आई? बाळ्या हे तू काय केलं? माझी 1200ची साडी तू जाळली, तुला याची शिक्षा मी देईन. बाळाला खाली कोंबड्यासारखं करा लावलं, खाली वाका लावलं आणि बाळाची टी शर्ट काढा लावली. बाळाला वाटलं उठबशा काढा लावते का काय, पण नाही ते सावतराई आहे. तिनं तेच गरम प्रेस त्या बाळाच्या पाठीवर ठेवली. बाळाच्या पाठीला मोठा घुगुन आला. घुगुन आल्याच्या नंतर बाळ लढत लढत देवघरात गेला. देवघराच्या बाजूला त्याच्या आईचा फोटो ठेवला होता सगळ्या, आणि सगळ्या आईच्या फोटो पाशी बसून लढत लढत म्हणाला आई तू मला सोडून का गेली गाई, तू मला सोडून का गेली. म्हणून कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो वागवेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला. एके दिवशी बाबांना बाळ्याला अंदर बोलवलं, दरवाजाची कडी लावली आणि विचारलं बाळ्या तुला तुझी पहिलीची आई खरी बोले, सगळी आई खरी बोले का आता हे आई खरी बोलते. तवा बाळ्या म्हणते बाबा पहिली आई खोटी बोलायची, आताची आई खरी बोलते. पहिली आई म्हणायची बाळ्या तू जर अभ्यास केला नाही तर मी तुला जेवायला देणार नाही. बाळ्या तू जर शाळेत नाही गेला तर मी तुला जेवायला देणार नाही. तू जर अभ्यास केला तर मी तुला जेवायला देणार नाही अशी म्हणायची. आणि आताची आई म्हणते बाळ्या तू जर झाडून नाही घेतलं तर मी तुला जेवायला देणार नाही. तू जर कपडे धुतले नाही तर मी तुला जेवायला देणार नाही. तू जर भांडे धुतले नाहीत मी तुला जेवायला देणार नाही. पण ते जुनी आई अशीच म्हणायची शाळेत नाही गेलात मी तुला जेवायला देणार नाही. पण ती सगळी आई तिच्या मांडीवर बसून स्वतः घास घाले ते सगळी आई होती. आताची आई मी 2 दिवसापासून उपाशी आहे बाबा, मी 2 दिवसापासून उपाशी आहे असं ऐकलं. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. बाप रागात बाहेर गेला आणि बाळ रडत बसला. एवढं मग सावतरायांनो तुम्हाला सांगणं आहे की बाळाला कधीच रडू नका. सावतराई अशी तुम्हाला सावतराई तर माहीतच आहे.
सगळ्या आईच्या पेक्षा सावताराई एवढी हे करते, मला काय सांग पादा. विठाला 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 जेव्हा 9 महिने 9 आईला पूर्ण होत्यात तेव्हा बाळ जन्माला येतं. बाळ जन्माला येतात तर डॉक्टर साहेब म्हणतात, आई साहेब तुमचा बाळ वाचन नाही तर तुम्ही वाचता. तेव्हा आई म्हणते, आई ते आई होती, ती आई म्हणते माझं काही झालं तरी चालेल पण माझ्या बाळाला वाचवा. मग बाळ जन्माला आलं आणि जन्माला आल्यानंतर पाहिलं तर बाळाला एक डोळा नाही. बाळाला एक डोळा नाही. आई साहेब डॉक्टर साहेब म्हणते, आई साहेब काय सांगू तुम्हाला, बाळाला एक डोळा नाही. त्याला दुसरा कोणाचा डोळा नाही, तुमचा डोळा लागेल. आईनं कसताना विचार करता आपला डोळा आपल्या बाळाला दिला. काऊन की बाळाचं जीवन सार्थक होण्यासाठी आपला डोळा काढून मुलाला दिला. पण मुलंही चांगले असले पाहिजे, पुढे जाऊन आईची सेवा केली पाहिजे. मग दिला, बाळ मोठं झालं, शाळेत जायला लागलं. अंगठी करंगडी पकडून शाळेत जायला लागलं. जाता जाता 5वीत झाला, 5वीत गेला आणि म्हणाला, मग आई तुम्हाला शाळेत एक वेळचा प्रसंग आहे. तो म्हणाला, आई तुम्हाला शाळेत सोडवायला येत नको जाऊ. आई म्हणते, का रे बाळा असं काय केलं मी. तेव्हा बाळ म्हणते, आई तुझ्याच्यानं मला लेकरं चिडवते, माझे मित्र चिडवते, आंधळीचा मुलगा असं चिडवते मला शाळेत. आई तू मला शाळेत सोडायला येत नको जाऊ. आई तू मला शाळेत सोडायला येत नको जाऊ. पण ती आई आहे. एक वेळेस त्यानं एका स्पर्धेत भाग घेतला, त्याच्यात पहिला नंबर त्याचा आला आणि शाळेत त्याचा सत्कार ठेवला. सत्कार ठेवल्याच्या नंतर आईला पालकांना बोलवलं, पण तो म्हणाला, आई तू माझ्या सत्काराला येऊ नको, तू जर आली तर मी माझा सत्कार घेणार नाही. पण ती आई आहे, ती आई येत नाही, फक्त गेटाच्या दरवाजा त्या शाळेच्या गेटापाशीच उभी राहून त्याचा सत्कार पाहिजे ती आई. पण मोठा झाला तो मुलगा, मोठा झाला आणि आपलं सामान घेऊन बिना विचारता आपलं सामान घेऊन आपले पैसे घेऊन बाहेर देशात निघून गेला, अमेरिकेला निघून सेटल झाला. आणि त्या आई साहेबला नवरा नव्हता, सांभाळण तरी कोण. आई एक, ते आई साहेब आणि एका डोळ्यानं आंधळी, एक डोळा बाळाला दिला. काय करणार तरी काय, लोकांच्या घरी भांडे धुये, कपू धुये, त्याच्यावरच जीवन काढे. एक दिवशी फोन लावला बाळाला, बाळा किती दिवस झाले तुम्हाला भेटायला आला नाही, काही एक वेळा तर भेट दे असं म्हटलं. आणि तो म्हणाला, आई पण मी येणार, पण मी लाल दिव्याच्या गाडीत येणार, माझ्या मंग साहेब मोठे लोक राहणार, तू तिथे येऊ नको. तू जर तिथे आली तर गावकरी माझा सत्कार ठेवीन, तर तू जर तिथे आली सत्कारात तर मी माझा सत्कार घेणार नाही असं बाळानं म्हटलं. बाळ तो आला, घरात गेला. घरात सगळ्यांना आईनं पाणी दिलं आणि एका साहेबांना विचारलं, का हो हे आई हे आई कोण, हे तुमची हे कोण लागते. तेव्हा त्या बाळानं म्हटलं, हे माझ्या घरातली कामवाली आहे. असं ऐकलं, आईचे कान ठसले, आईच्या डोळ्यातून खडखड पाणी आलं. ज्या मुलाला आपण डोळा दिला, ज्याचं आपण सार्थक केलं जीवनाचं, ती आज मला कामवाली म्हणत असेल तर माझ्या जीवनाचा फायदा नाही, जगण्याचा फायदा नाही. साहेब लोक चालले गेले आणि काही दिवसांनी आईने डबल फोन लावला. म्हणाली, अरे बाळा मला कदाचित आखरीची
तुझी न माझी आखरीची भेट असेल तर एक भेट देऊन जा रे बाळा. कदाचित तुझी न माझी आखरीची भेट असेल असं म्हणत आईनं फोन ठेवला. आई वारली. आई वाराच्या आधी आईनं चिठ्ठीत लिहिलं, बाळा मी आंधळी नव्हती रे बाळा. तूच जेव्हा जन्माला आला ना, तूच जेव्हा जन्माला आला तर तूच एका डोळ्यानं आंधळ होता. डॉक्टर साहेब म्हणाले याला दुसरा कोणाचा डोळा चालणार नाही, याला तुमचाच डोळा चालणार. मी कसला ना विचार करता माझा डोळा तुला दिला, पण मला का माहित तू असा निघणार. ते चिठ्ठी एका टेबलावर ठेवून दिली आणि आई वारली. गावकऱ्यांनी फोन लावला, साहेब तुमची आई मरण पावली हो, तुमची आई मरण पावली. मरण पावली म्हटलं. साहेब म्हणाला तुम्ही पुढचा कार्यक्रम आटका, तुम्ही पुढचं करा, मी आलोच म्हटलं की ते काही आलाच नाही साहेब. अखेरी गावकऱ्यांनीच पाणी पाजलं आणि पाणी पाजल्याच्या नंतर गावकरी आले तरी साहेब तिसऱ्या दिवसावर सावळण्याच्या दिवसावर साहेब आला आणि घरात गेला आणि घरात त्या फोटोपाशी जाऊन त्या फोटोपाशी एक चिठ्ठी होती टेबलावर, ते वाचली. बाळा मी आंधळी नव्हती रे, जेव्हा तूच जन्माला आला ना तर तूच आंधळ होता. असं ऐकलं. बाळाच्या डोळ्यातून खडखड आसू निघायला लागले. तेव्हा त्या फोटोतून आवाज निघू लागला, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. तू नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले बाळा, तू नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाडिले तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाडिले बाळा, तुने नाही पाणी पाजले. मेल्यावर ते रडतो कशाला, विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. एकदा सगळ्यांनी हात वरी करा. विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा
व्यसन करू नका, व्यसनाच्या नांदी लागू नका. आमच्या